शांति। Pujo Hatarat. Take a deep breath. Always remember breathe. श्वास सोडताना स्टार्टिंग आम्ही लेफ्ट नॉस्ट्रलान करतले आणि एंडिंग सुद्धा लेफ्ट नॉस्ट्रल. Starting with right leg परत किती करब 1 2 3 4 सोपल्याला त्यावर 5 6 7 8 किती करब ऑफ आहे उठून असं धरब ओके आणि 5 6 7 8 लाईक
वेव्स कसे असतात तसे वेव्स करू. ओके 5 6 7 8 वेव्स करा. 1 2 3 4 किती करा 1 2 3 4 5 6 7 8 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 एकच वेळा एकच पाऊल 5 6 7 स्टार्ट 1 2 3 4 5 6 7 8 आज स्टार्ट 4 5 6 7 8 राईट हात वर 6 5 6 7 start 1 2 3 4 5 6 7 8 ready okay all right so first step ready 5 6 5 तुम्ही turn चुकले तरी काय हरकत ना मला प्रॉब्लेम कनेक्ट करा रावा ना कंटिन्यू करा एक स्टेप चुकले दुसरे स्टेप धरा ready 5 6 7 start 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 start 1 2 3 4 5 6 7 8 okay so हे आता मी रिपीट करूया अत्यंत महत्त्वाचं आहे कारण स्पर्धेसाठी 20 30 40 50 असे स्पर्धक असतात आणि सगळ्यांच्या गोष्टी जर समान झाल्या तर त्यामध्ये वेगळेपणा दिसून येत नाही. त्यामुळे कथेची निवड ही अत्यंत महत्त्वाची आहे. आता कथा निवडल्यानंतर सर्वात प्रथम आहे तो प्रारंभ आणि शेवट. कथेचा प्रारंभ म्हणजे कथेची सुरुवात. कथेची सुरुवात करत असताना आपण त्यामध्ये सुरुवातीला कवितेच्या ओळी किंवा श्लोक किंवा म्हणी यांचा आपण अंतर्भाव करू शकतो. त्याचप्रमाणे कथेचा शेवट सुद्धा करत असताना एखाद्या कवितेची ओळ किंवा म्हण किंवा मनाचा श्लोक जर आपण वापरला तर त्यामध्ये एक सादरीकरणामध्ये वेगळेपणा येऊन जे जजेस असतात ते आपल्याला प्लस पॉइंट देऊ शकतात. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्पष्ट उच्चार. कथा सांगता असताना स्पष्ट उच्चार असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रत्येक शब्दांशब्द सर्वांना ऐकू येणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे आवाजातील चढ उतार. एखादं वाक्य रागाने सांगायचं असेल किंवा गोष्टीमध्ये त्या संदर्भानुसार राग व्यक्त करायचा असेल किंवा आनंद व्यक्त करायचा असेल तर आपण त्या पद्धतीने ते गोष्ट
ते वाक्य म्हटलं, उच्चार केला, आवाजाचा चढ उतार दाखवला तर आपली गोष्ट ही बाकीच्या स्पर्धकांपेक्षा वेगळी उठून दिसण्याची शक्यता असते. त्यामुळे आवाजातील चढ उतार हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि आवाजातील चढ उतार करत असताना आपण चेहऱ्यावरील हावभाव सुद्धा तसेच ठेवले तरी सुद्धा आपल्याला आपल्या गोष्टीमध्ये, सादरीकरणामध्ये फरक दिसून येतो. आणि दरवर्षी आपले जे विद्यार्थी असतात ते वेगवेगळ्या गोष्टीच्या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. साने गुरुजी कथामाला असू दे किंवा शनाई गोलबाग कथामाळ असू दे जी कोकणीमध्ये होते किंवा मराठीमध्ये होते साने गुरुजी कथामाला. दरवर्षी आपले विद्यार्थी हे तालुका पातळीवर प्रथम असतात, जिल्हा पातळीवर येतात आणि त्याचप्रमाणे गोवा राज्य पातळीवर सुद्धा दरवर्षी न चुकता त्यांनी पारितोषिक पटकावलेली आहे. कारण ते का पटकावतात तर ह्या सगळ्या गोष्टी ते लक्षात ठेवतात, त्यांचे शिक्षक त्यांच्याकडून करून घेतात आणि या सर्वांना आम्हाला मार्गदर्शन लागतं ते म्हणजे आमच्या मुख्याध्यापिका सौ स्मिता पाचेकर मॅडम यांचं. कारण ते एकदा सर्क्युलर आलं की अशी रचना करतात की अशा माणसांना निवडतात की त्यानंतर हे यश हे अंकास ठरलेलंच असतं. त्यानंतर सादरीकरण करत असताना अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे सभाधीटपणा. सभाधीटपणा म्हणजे काय? आपल्याला आत्मविश्वासाने ती गोष्ट प्रस्तुत करता आली पाहिजे. आपण गेलो स्टेजवर उभं राहिलो आणि तिकडे घाबरलो तर मात्र आपला आत्मविश्वास कुठेतरी डगमगतो. त्यामुळे गोष्ट विसरण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम मग हवावर होऊ शकतो किंवा मग चढ उतार करत असताना त्याचा परिणाम होऊ शकतो. पन्हाळगडाचा वेढा रात्रीचे 2 वाजले होते. काही निवडक मावळ्यांना बरोबर घेऊन शिवाजी महाराज विशाळगडाच्या दिशेने जाण्याच्या जय्यत तयारीत होते. 2 पालख्या तयार करण्यात आल्या होत्या. एका पालखीत स्वतः छत्रपती शिवाजी महाराज तर दुसरीत महाराजांच्या वेशातील शिवा काशीद. दोन्ही पालख्यांचे आकार सुरीसारखेच. दोन्ही पालख्यांच्या भोयांनी पालख्या उचलल्या. मिठ काळोख 60-70 गडी शिवाजी महाराजांसह चालायला लागले. निबिड अंधार, पावसाची रिपरिप चिखल तुडवत 60-70 माणसे चालत होती. इकडे सिद्धी जोहरचे सैनिक गाठ निद्रेत होते. 4-5 मैलांचे अंतर चालून गेल्यावर सिद्धी जोहरच्या गुप्तचरांना कोणीतरी विशाळगडाच्या दिशेने जात आहे असा सुगावा लागला. ते पन्हाळगडाच्या पायथ्याशी सिद्धी जोहर जवळ आले व म्हणाले, गनिम पळाला, गनिम पळाला. शिवाजी पळाला हे ऐकताच सिद्धी जोहरच्या सैन्यात हाहाकार उठला. शिवाजी महाराजांचा पाठलाग करण्यासाठी शेकडो सैनिक महाराजांच्या मागावर निघाले. महाराजांची पालखी भरधाव चालली होती तर शिवा काशीदची पालखी हळूहळू चालत होती. शिवा काशीदने महाराजांचा पोशाख केलेला होता. रात्रीचे 2:30 वाजण्याची वेळ होती आणि सिद्धी जोहरच्या सैन्याने शिवा काशीदला पकडले. शिवाजी मिळाला म्हणून त्यांना अत्यानंद झाला. गनिम मिल गया, पहाडी चुहा मिल गया, शिवा पकडा गया असे ते आरोळ्या मारू लागले. शिवा काशीद व त्यांच्या बरोबर असलेल्या सर्वांना सिद्धी जोहर समोर उभे करण्यात आले. सिद्धी जोहर समोर उभे करताच हा शिवाजी नाही हे सिद्धी जोहरच्या लक्षात आले आणि सिद्धी कडाडला, सच बता कौन है तू? त्यावर शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय हे भाग्य काय कमी आहे का? आणि सिद्धीची तलवार चालली गेली, शिवावर भडली गेली, शिवा मारला गेला, शिवा रक्ताला, शिवा धरणीवर कोसळला, शिवा संपला. तोपर्यंत शिवाजी महाराज कोटखिंडीपर्यंत आले होते. महाराजांबरोबर बाजी प्रभू देशपांडे होते. ते महाराजांना म्हणाले, महाराज आपण व्हा पुढं, मी काही मावळे घेऊन येथेच थांबतो या घोडखिंडीत. यावर महाराज म्हणाले, आम्ही तुम्हाला येथे सोडून कैसे पुढे जाऊ? नाही, ते होणे नाही आणि होणारही नाही. यावर बाजी प्रभू गरजले, महाराज आपण
आपण लाखांचे पोशिंदे आहात, रयतेचे राजे आहात. लाख वेळेला तरी चालते, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. आम्ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो. आपण विशाळ गडावर पोहोचला की तोफांचे आवाज करा. आवाज ऐकता आम्ही विशाळ गडी कूच करू. महाराज विशाळ गडाच्या दिशेने निघाले. बाजी प्रभू 300 मावळ्यानिशी घोडखिंडीत थांबले. मागून येणाऱ्या सैनिकांवर त्यांनी दगडांचा मारा सुरू केला. बाजी प्रभूचे अगदीच 300 सैनिक होते, तर मसूदचे सैनिक हजारोंच्या संख्येने होते. घनघोर युद्ध सुरू झाले. सतत 21 तास चालून शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिमतीने 6 ते 7 तास खंड लढवली आणि पराक्रमाची शर्थ केली. सिद्धी मसूदचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे, धारातीर्थी पडलेले बंधू फुलाजी, जखमी झालेले स्वतःचे शरीर या कशा कशाचेही बाजींना भान नव्हते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. महाराज विशाळ गडावर सुखरूप पोहोचले याचा इशारा देणाऱ्या तोफांच्या आवाजांकडे त्यांचे कान होते. तोफांचा आवाज ऐकेपर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन प्राणांची बाजी लावून लढत होते. पण आता परिस्थिती बिघडू लागली होती. संपूर्ण अंग जखमानं भरलं होतं, रक्तानं माखलं होतं, तरी छातीचा बोट करून बाजी लढत होते. फक्त तोफांच्या आवाजांकडे त्यांचे कान होते. आपली वाट सोडत नाही हे पाहून पीडनायकाने आपल्या एका पायदळ सैनिकाला ठासणीच्या बंदुकीतून बाजीवर गोळी झाडायला सांगितली. ती गोळी बाजीच्या खांद्यात घुसली. बाजीच्या शस्त्राचा एक हात थांबला. लढता लढता ते खाली कोसळले, पण त्यांचे प्राण जात नव्हते. महाराज विशाळ गडावर सुखरूप पोहोचेपर्यंत त्यांनी मृत्यूला ठणकावून सांगितले होते, तो भे आधी न मरे बाजी. बाजीच्या मनाची घालमेल होत होती. दुसरीकडे विशाळ गडाला वेढा घालून बसलेली सुरवे आणि दळवी या आदिलशाच्या वतनदारांना कापत सतत 21 तासांच्या वाटचालीनंतर महाराजांनी विशाळ गड गाठला आणि गडाच्या किल्लेदाराला त्वरेने तोफांचे बार देण्याची आज्ञा केली. ते बार घोडखिंडीमध्ये ऐकू गेले आणि बाजीने समाधानाने आपला देह सोडला. खिंडीत घडला इतिहास, शेवटचा श्वास घेतला येथे मरदाई, ठेविला देह समाधानी. मोरिया जहाजाने लंडनचा किनारा सोडला व ते जहाज फ्रान्सच्या दिशेने जाऊ लागले. मुंबईचा प्रवास सुरू होता. बोट फ्रान्सच्या मार्सलिस नावाच्या एका बंदराजवळ येत होती. तिच्या इंजिनात काही बिघाड झाला होता. कैद्याच्या खोलीवर कडक पहारा होता. सावरकरांच्या मनात प्रचंड ताकदीचा आणि अत्यंत धाडसी असा विचार आला, आपण या बोटीतून निसटून जर फ्रान्सच्या भूमीवर गेलो तर तिथे इंग्रज मला पकडू शकणार नाही. आंतरराष्ट्रीय कायदा तसाच होता. त्यांच्या मनातील निश्चय पक्का झाला, कसाही करून इथून निसटलाच पाहिजे. पण या कडक पहारेतून निसटून फ्रान्सचा किनारा गाठणार कसा? शेवटी निश्चय पक्का झाला आणि ती रात्र गेली. पहाटे सावरकर लवकर उठले. त्यांनी पहारेकरांना जागा केलं आणि म्हणाले, मला संडासाला जायचे. लगेच त्यांना कोठडीतून बाहेर काढून पायखान्यात पाठवलं. त्यांनी दरवाजा घट्ट बंद करून घेतला. त्या दाराला एक काचेची छोटी झडप होती. तिच्यातून दिसू नये म्हणून आपला अंगारका त्याला लावला. पायखान्याच्या बसण्याच्या जागेत एक मोठी सांज होती. तिच्यात पाय घालून अंग हळूहळू चोरून चोरून बाहेर घातलं आणि थेट समुद्राकडे घेतली. अंग रक्ताळलेलं होतं आणि त्यात समुद्राचं खारं पाणी लागत होतं. अंगाची लाही लाही होत होती.
पुढाकारात हरमल पंचक्रोशीत आयोजित केलेल्या ह्या उन्हाळी अधिवेशनात व्यासपीठाचे उपस्थित असलेले त्यांनी गोमंतकचे अधिकारी पाटील सर, पवार सर, या हायस्कूलच्यो मुख्याध्यापिका, संस्मिता, अन्य सगळे गोमंतकचे अधिकारी, पत्रकार मित्र, सकाळपासून विविध सत्र घेतलेले आमचे अध्यापक वर्ग, अन्य सगळे व्यवस्थेतले शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा झाल्यो, रिझल्ट लागले, पुढल्या वर्गात गेले, पुढल्या वर्गाचे क्लासेसही सुरू झाले आणि त्या क्लासेस सुरू असताना दैनिक गोमंतक आमच्याकडे एक विषय घेऊन आले की उन्हाळी शिबिर वास्तविक जे वर्तमानपत्र बातम्या पुरवपा खातीर असतात, वर्तमानपत्र बातम्या पुरवण्याच्या पलीकडे समाजाचे प्रबोधनही करतात. संपादकीय बरयतात, काही लेख बरयतात, प्रबोधन करतात, काही विषयाचे उजेड घालतात. असे वर्तमानपत्र शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शाळेत हेरून निवडून पणजीच्या धर्माला येतात आणि आमच्या विद्यार्थ्यांचे सुप्त गुण हेरून. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मान्यवर माझे मुख्यमंत्री विनोद पापसेकर सर, संस्थेच्या शिक्षिका स्मिता मॅडम, गोमंतकचे वितरण व्यवस्थापक संजय पाटील, आमचे गोमंतकचे सर्व स्टाफ, वितरण विभागातले, टीव्हीचे, त्याचबरोबर संस्थेचे सर्व टीचर आणि या कार्यक्रमात ज्यांनी साथ दिली, ज्यांनी सोबत दिली, ज्यांनी अरेंजमेंट केली, ते सर्व शिक्षक वर्ग आणि इतर स्टाफ. आज आपण आपल्या हरमल पंचक्रोशी हायस्कूलमध्ये गोमंतक व हरमल पंचक्रोशी यांच्या संयोगाने आयोजित समर कॅम्पचे आयोजन केलं होतं. त्या सर्वांचं मी गोमंतकतर्फे ज्यांनी या मुलांनी भाग घेतला त्या पूर्ण मुलांचं, त्यांच्या शिक्षकांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो व धन्यवाद व्यक्त करतो. मुलांना आपल्याला माहिती आहे, गोव्यातील गोमंतक हे पहिलं मराठी वृत्तपत्र, तर गोव्यातील विविध समाजोपयोगी प्रश्नांवर वाचा फोडली आहे. गोमंतक समाजाचा एक अंग आहे, तो गोव्यातील वाचकांचा आत्मा आहे. गोव्याच्या विकासात गोमंतकचा सिंहाचा वाटा आहे. तो प्रत्येकाचा मार्गदर्शक म्हणून काम करतो. खरी बातमी कुठे वाचावी ही गोव्याच्या जाणकारांना जर माहिती पाहिजे असेल, अपेक्षा असेल, तर तिला गोमंतक शिवाय खरोखरच पर्याय नाही. दैनिक गोमंतकने आपल्या रुटीन कामाच्या पलीकडे ज्याच्यातनं वर्तमानपत्र छापणं, माहिती सर्वांपर्यंत पोचवाव्या, प्रबोधनाचं काम करावं, काही महत्त्वाच्या विषयावरती ठळक पुरवण्या काढाव्यात, इतक्यापुरतं सीमित न राहता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमच्या शाळेला गेले एक आठवडाभर इकडे येऊन आज हरमल पंचक्रोशी हायस्कूलमध्ये उन्हाळी शिबिराचं आयोजन केलं. गोमंतकचे सगळेच अधिकारी, पाटील सर, पवार सर, अन्य सगळे बाकीचे अधिकारी आले होते आणि 6वी, 7वी, 8वी या 3 वर्गातल्या मुलांना सकाळपासनं विविध विषयांवरती योगा, नृत्य, मग कार्व्हिंग, कटिंग, मग सभाधारिष्ट, कथाकथन अशा विविध विषयांवरती त्यांना उपयुक्त अशा गोष्टींवरती मार्गदर्शन झालं आणि मुलाने छान हा कार्यक्रमात पार्टिसिपेट झाली आणि एक विद्यार्थ्यांच्या जीवनात हा दिवस मला वाटतं त्यांना कायम स्मरणात राहील
अनेक जणांना आपले सुप्त गुणांची जाणीव होईल आणि त्यांच्या जीवनाला पण दिशा मिळण्याकरता याचा उपयोग होईल. गोमंतकच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल मी शाळेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो. दैनिक गोमंतकचे भारत पवार आमच्याकडे आले त्यांच्या टीमसह आणि त्यांनी एक संकल्पना मांडली की आपल्या शाळेत हे उन्हाळी शिबिर सुरू करू आणि मलाही ती संकल्पना फार आवडली. त्यांनी आणि आम्ही मिळून म्हणजे दैनिक गोमंतक आणि हर्मल पंचक्रोशी हायस्कूल यांच्या विद्यमाने एक उन्हाळी शिबिर करण्याची तारीख ठरली आणि त्याप्रमाणे गोमंतक आणि आम्ही व्यवस्थित बसून वेगवेगळे जे काही त्या शिबिरामध्ये काय काय गोष्टी अंतर्भाव करायचा हे सगळं ठरवलं आणि जसं आम्ही प्लॅनिंग केलं त्याच्याप्रमाणे एक्झिक्युशन झालं. हे सगळं एक टीमवर्क मी समजते. गोमंतकच्या बाबतीत बोलायचं तर जनरली आपण म्हणतो की वर्तमानपत्र म्हणजे ज्या काही घटना समाजात घडतात त्या निर्भीडपणे मांडणं लोकांपुढे आणि समाज प्रबोधन करणं. तर दैनिक गोमंतक हा ह्याच कामापुरता मर्यादित न राहता आपली काहीतरी सामाजिक बांधिलकी आहे हे ओळखून विविध क्षेत्रात काम करतायत हे बघून खूप बरं वाटलं. आणि असंच उन्हाळी शिबिर त्यांनी ठेवावं आणि खेड्यात हर्मलसारख्या खेड्यात येऊन म्हणजे आमचं असं ठरलेलं की 8 वाजता यायचं आणि मला साशंकता होती की पणजीहून ही लोक कशी पोचतील. पण जेव्हा त्यांनी सांगितलं 8च्या आधीच 10 मिनिटं ती इथे पोचली आणि व्यवस्थित सेटअप केला. मी खरोखरच त्या टीमचं पूर्ण अभिनंदन करते. कौतुक करा असं वाटतं मला. आणि अशी टीम दैनिक गोमंतककडे आहे म्हणूनच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला. आगामी काळात त्यांचे जे असे कार्यक्रम आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा.